Welcome to Momentum Academy. 12th class Maths 2 Maharashtra Board. Chapter 1 Differentiation. Exercise 1.2 Type 9 Problem number 7. Cos inverse in bracket 1 minus 9 power x upon 1 plus 9 power x. Solution. Let y is equal to cos inverse 1 minus 9 power x अपॉन 1 प्लस 9 पॉवर x. आता आपण प्रॉब्लेमचा जर विचार केला तर y इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस 9 पॉवर x 1 प्लस 9 पॉवर x. तर काय तुमच्या माइंड मध्ये आहे ते आपल्याकडे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला आहे. आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस 2 थीटा. ओके, बट इथे 1 मायनस 9 पॉवर x आहे आणि 1 प्लस 9 पॉवर x आहे. तर आपल्याला इथे स्क्वेअर दिसत आहे का नाही. बट असं जर फॉर्मॅट आला तर आपल्याला इथे जो नंबर देणार ते परफेक्ट स्क्वेअर नंबर देणार. कोणता नंबर देणार ते परफेक्ट स्क्वेअर नंबर. ओके, मग आता याला सॉल्व्ह करण्याला कसं बनवायचं आपल्याला y इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस 3 power 2x upon 1 plus 3 power 2x. 3 चा जो पॉवर आहे 2 म्हणजे 3 चा स्क्वेअर आणि पुन्हा मल्टिप्लाय मध्ये एक म्हणजे 3 चा 2 सुद्धा पॉवरच झाला. ओके, तर 3 चा स्क्वेअर 9 पॉवर एक्स येते. ओके, म्हणजे इथे काय केलं आपण इथे 9 पॉवर एक्स आहे तर 9 पॉवर एक्स आहे तर काय करू आपण का 3. ओके, त्याच्यानंतर इथे 2 इंटू एक्स याला कसं करावं लागेल आता आपल्याला 3 पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 3 पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आला स्क्वेअर मध्ये. ओके, मग आता स्क्वेअर मध्ये आला तर इथे काय करावं लागेल आता आपल्याला इथे स्क्वेअर मध्ये आला. ओके, तर y इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस 3 पॉवर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर सो डिवाइड 1 प्लस 3 पॉवर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, मग आता ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतल्यानंतर काय करू आपण की 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस 2 थीटा. इथे काय आलं कॉस इनवर्स आलं. ओके, मग डायरेक्ट काय घ्यायचं आपल्याला पुट या सबस्टिट्यूट. इथे काय करू आपण पुट करणार. काय पुट करावं लागेल आपल्याला इथे 3 पॉवर एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. काय पुट केलं आपण 3 पॉवर एक्स इक्वल टू टॅन थीटा. नंतर काय करतो आपण का थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 3 पॉवर एक्स म्हणजे हा थीटा आपण तिथे ठेवला. ओके, हा इक्वल टू रिप्लेस केला तर त्याच्यात कन्वर्ट होते इनवर्स मध्ये कन्वर्ट होते आणि करावंच लागतं पुट केल्यानंतर. पुट केल्यानंतर हे करावंच पहा 3 पॉवर एक्स इक्वल टू टॅन थीटा थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 3 पॉवर एक्स. त्याच्यानंतर आपला जो मेन प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू कॉस इनवर्स. ओके, इथे काय करू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. 3 पॉवर एक्स म्हणजे मी काय पुट केला टॅन थीटा पुट केला तर मी इथे 3 पॉवर एक्सचा टॅन थीटा घेतला स्क्वेअर म्हणजे टॅन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा. ओके, y इज इक्वल टू cos इनवर्स 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. सो y इक्वल टू cos इनवर्स cos 2 थीटा. ओके, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ओके, तर cos 2 थीटाचे मी तुम्हाला 4 फॉर्म्युले सांगितले होते. किती फॉर्म्युले सांगितले होते cos 2 थीटाचे 4 फॉर्म्युले सांगितले होते. ओके, cos 2 थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा. ओके, सेकंड 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. थर्ड 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा आणि फोर्थ 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हे cos 2 थीटाचे 4 फॉर्म्युले आहेत आणि या 4 फॉर्म्युल्यापैकी कोणताही जर एकच असेल ओके त्याचा जो रिझल्ट आहे ओके तर तो आपण या ठिकाणी cos 2 थीटा घेऊ शकतो. पाहिजे मी 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा आला 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा मी cos 2 थीटा घेतला. आता cos इनवर्स cos गेट कॅन्सल. ओके, सो y इज इक्वल टू आपल्याकडे काय आहे 2 थीटा. ओके, सो y इक्वल टू 2 थीटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे टॅन इनवर्स थीटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स
ओके 3 पॉवर एक्स. ओके जर तुम्ही थिटाची व्हॅल्यू कुठं केली नाही. ओके आपण डिफरन्शिएट कशाने करतो, एक्स ने डिफरन्शिएट करतो, मग हा कॉन्स्टंट फंक्शन झाला, त्याचा रिझल्ट 0 येते. ओके म्हणजे लक्षात ठेवायचं आहे का आपल्याला थिटाची व्हॅल्यू पुट करावंच लागते. ओके इथे आपल्याला एक येणारं फंक्शन आणावंच लागते. ओके मग त्याच्यानंतर आपण काय करू, आता डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. सो डी अपॉन dx y is equal to 2 d upon dx tan inverse 3 power x. So y का डेरिवेटिव dy upon dx. So equal to y का डेरिवेटिव dy upon dx 2 into tan inverse 3 power x 1 upon 1 plus 3 power x ब्रॅकेट चा स्क्वेअर. tan inverse x चा डेरिवेटिव काय, ओके 1 upon 1 plus x square. x कोण आहे ते 3 power x आहे, एक्सच्या फॉर्म मध्ये कोण आहे 3 power x आहे. ओके मग 3 power x तर 1 upon 1 plus x square 3 power x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके पुन्हा इथे काय करू आपण, त्यांनी फक्त tan इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढला. अँगल तर आपण पैशासाठी येत असतो, आता आपल्याला अँगलचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर 3 power x चा डेरिव्हेटिव्ह 3 power x into log 3 power x into log 3. कशाचा डेरिव्हेटिव्ह झाला, 3 power x चा झाला. पहिले y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx 2 into tan inverse 3 power x चा 1 upon 1 plus 3 power x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके नंतर into 3 power x चा डेरिव्हेटिव्ह 3 power x into log 3. x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा निघते, पण x चा डेरिव्हेटिव्ह 1 येत असते, त्याच्यामुळे आपल्याला ते घ्यायची गरज नाही. ओके मग इथे आपला लास्ट रिझल्ट काय येईल, dy upon dx so equal to 2 into 1 इथे 2 नंतर 3 power into log 3 3 power x into log 3 आणि डिवाइड मध्ये काय घेतो आपण 1 plus 3 power 2x. ओके आणि तुम्ही जर इथं 9 power x लिहिलं तर प्रॉब्लेम आहे का, 3 चा स्क्वेअर किती होते 9च होते ना, 3 चा स्क्वेअर किती होते 9 होते. तर हा जो 3 चा स्क्वेअर आहे तुम्ही 9 power x सुद्धा आपण लिहू शकतो. तिथे काय लिहू शकतो, इथे 1 प्लस डिवाइड मध्ये 9 power x. आता हे तुमच्यावर डिपेंड्स आहे. ओके सोल्युशन y is equal to cos inverse in bracket 1 minus 9 power x upon 1 plus 9 power x. So y is equal to cos inverse 1 minus 3 power 2x upon 1 plus 3 power 2x. ओके आता तो 9 आहे, तिथे आपण कोणताही परफेक्ट स्क्वेअर नंबर घेऊ शकतो, कोणताही. आणि परफेक्ट स्क्वेअर नंबर मी तुम्हाला सांगितले 1 to 100 किती आहे 10 आहे, किती आहे 10. तर इथे आपण परफेक्ट स्क्वेअर नंबर घेऊ शकतो. ओके आणि त्याला या फॉर्मॅट मध्ये आणायचं. इथे जर 16 असतं तर 4 चा स्क्वेअर. ओके इथे जर 225 असेल तर 5 चा स्क्वेअर. एक्स तर बेस इथे राहणार आहे बरोबर, एक्स काय राहणार, इथे जर 100 असेल तर 10 power x. 100 असेल तर इथे जर 100 असेल तर 10 चा स्क्वेअर. ओके म्हणजे 10 power 2x 10 power 2x 10 चा स्क्वेअर 100. ओके y is equal to cos inverse. म्हणजे तुम्हाला इथं परफेक्ट स्क्वेअर नंबर दिला आणि तुम्हाला 100 प्रॉब्लेम होमवर्क करायला दिले तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कारण हा फॉर्मॅट नाही चेंज होणार. हे जे मेथड आहे हे चेंज होणार का, नाही होणार. ओके पहा हे चेंज नाही होणार आहे मेथड. ओके y is equal to cos inverse 1 minus 3 power 2x upon 1 plus 3 power 2x. So y is equal to cos inverse in bracket 1 minus 3 power x ब्रॅकेट स्क्वेअर. पहा या फॉर्मॅटला असं लिहावं लागते. ओके हे आणि हे दोन्ही सेम आहे. ओके 3 power 2x and 3 power x bracket square 1 upon 1 plus 3 power x bracket square. So put 3 power x is equal to tan theta, theta is equal to tan inverse 3 power x. So y is equal to cos inverse 1 minus okay 3 power x ची व्हॅल्यू किती घेतली आपण 3 power x tan theta स्क्वेअर आहे तर tan square theta आपण 1 plus tan square theta 1 minus tan square theta आपण 1 plus tan square theta cos 2 theta. So y is equal to 2 theta, theta ची व्हॅल्यू पुट केली tan inverse 3 power x. ओके तो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू 2x. सो d upon dx y is equal to 2d upon dx tan inverse 3 power x. So dy upon dx y चा डेरिव्हेटिव्ह is equal to 2 tan inverse 3 power x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus 3 power x ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुन्हा 3 power x चा डेरिव्हेटिव्ह 3 power x into log 3. x चा डेरिव्हेटिव्ह लिखते 1 लिखते पण मल्टिप्लाय डिवाइड मध्ये लिहायची गरज नसते आपल्याला. ओके गरज पडलं तर घेऊ शकतो आपण. मग dy upon dx 2 into 1 म्हणजे 2 आणि पुन्हा हे न्यूमरेटर आहे, हे न्यूमरेटर मल्टिप्लाय वाला संख्या आहे. 2 into 3 power into log 3 upon 1 plus 3 power 2x. काय करू शकतो 3 चा स्क्वेअर 9 power x.
त्याच्यानंतर 1 नंबरचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. ओके पहा, कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 - 9 power x upon 1 + 9 power x फॉर्मॅट चेंज झाला आहे. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपल्याला, त्याला आपण एक लाईन ओढून घेऊ आणि ते सोल्युशन y = sin inverse 4 power x plus 1/2 divide 1 plus 2 power 4x. ओके, याला आपण हा ब्रॅकेट. आता आपल्याला प्रॉब्लेमचा विचार करावा लागेल, तुम्हाला विचार करावा लागेल प्रॉब्लेमचा. y = sin inverse 4 power x plus 1/2 हा पॉवर आहे बेटा त्याचा. हा जो 1/2 आहे ना, हा 4 चा पॉवर आहे. 4 power x plus 1/2 डिवाइड 1 plus 2 power 4x 1 plus 2 power 4x. ओके, मग आता इथे आपल्याला फॉर्म्युला बनन, एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशन. ओके, अशा पद्धतीने याचा फॉर्म्युला आपल्याला बनवावं लागेल, आणावं लागेल. ओके, मग त्यासाठी काय करू आपण, का y = आणि याच्यासाठी आपल्याला बेसिक नॉलेज आवश्यक आहे. ओके, तर आता इथे काय करू आपण, साइन इनवर्स इन ब्रॅकेट 4 power x into 4 power 1/2 4 power 1/2 so divide 1 plus ओके 2 चा स्क्वेअर. ओके, आणि इन्फिनिटी काय देऊ शकतो आपण, ओके 2x ब्रॅकेट क्लोज. तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी थोडंसं डिटेल मध्ये देणार. ओके, y = sin इनवर्स बेस सारखा असेल, हा 4 बेस आहे, हा बेस आहे, हा इंडेक्स आहे. इंडेक्सला माहिती काय म्हणते, पॉवर म्हणते, डिग्री म्हणते, एक्सपोनेंट म्हणते. ओके, काय म्हणते, एक्सपोनेंट, इंडेक्स, पॉवर, डिग्री. ओके, याचा इंडेक्स काय, x आहे. याचा इंडेक्स किती आहे, 1/2 आहे. 4 चा झाला, बेस झाला. ओके, आता इथे तर प्लसचं रिलेशन होतं पॉवर मध्ये. ओके, तर जेव्हा बेसला आपण अलग करतो, पॉवर जर प्लस मध्ये असेल, लक्षात आलं, तर तो मल्टिप्लाय मध्ये कन्वर्ट होते. पण मी बेस अलग केला ना बेस अलग. ओके, 4 power x into 4 power 1/2 मी बेस अलग केला. ओके, बट मी बेस राईट 1 टाइम, इथे मल्टिप्लायचं रिलेशन आहे. मी जर बेस 1 टाइम घेतला, इंडेक्सची प्लस होते बेटा, x + 1/2. चालेल आहे बरोबर. ओके, 4 power x into 4 power 1/2 तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. मी जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. पेपर तुम्हाला द्यायचे. ओके, विचार तुम्हाला करायचा आहे, आम्ही फक्त गायडन्स करणार. ओके, y = sin inverse 4 power x into 4 power 1/2 इथे 4 power x plus 1/2 आहे. तुम्ही काय केलं त्याला 4 power x into 4 power 1/2 म्हणजे मी जर बेस अलग केला, ओके, तर बेस 2 टाइम लिहायचा असते आणि इंडेक्स काय होते, सेपरेट होते. मग प्लसचं साइन राहणार का, नाही राहणार. ओके, बट मी जर बेस राईट ओनली 1 टाइम, तर मग मात्र इंडेक्सची प्लस होते. कोणाची प्लस होते, इंडेक्सची प्लस होते. कोणाची प्लस होते, इंडेक्सची प्लस होते. मग आता इथे काय करू आपण, y = sin इनवर्स ओके 4 power x into रूट मध्ये 4 इथे 4 power 1/2 आहे. ठीक आहे, जर आपण 1/2 काढला तर त्याच्यात कन्वर्ट होते, रूट मध्ये कन्वर्ट होते. त्याच्यात कन्वर्ट होते, रूट मध्ये. 4 power 1/2 आहे ना, 4 power काय 1/2. तर हा जो पॉवर 1/2 आहे तो जर मी काढला तर 4 ला काय येणार, ओके रूट येणार. काय येणार, रूट. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की 4 power 1/2 ला दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये आपण काय लिहितो, 1/2 चा का बनला, रूट बनला ना. 1/2 चा का बनला, रूट बनला. 4 power 1/2 आहे, तो इक्वल टू मी 1/2 नाही लिहिलेला, पॉवर मध्ये नाही लिहिला, मला रूट मध्ये लिहावा लागेल आता. ओके, मग आता हे लिहिल्यानंतर ओके डिवाइड मध्ये पहा काय करतं आपल्याला 1 + 2 चा स्क्वेअर 4 आणि किती घेऊ आपण 2x. काय घेऊ 2x. मग आता 2x घेतल्यानंतर इथे काय करावं लागेल आपल्याला, y = sin इनवर्स इन ब्रॅकेट रूट मध्ये किती आहे 4. 4 का झाला परफेक्ट स्क्वेअर नंबर. ओके, आणि जर परफेक्ट स्क्वेअर नंबर रूट मध्ये असेल काय रिझल्ट येतो याचा,
2 येते फक्त पर्टिक्युलर नंबर. ओके, तर मग तू इथे काय झाला, 2 मध्ये कन्वर्ट झाला. इथे काय आपल्याकडे इंटू मध्ये 4 पॉवर एक्स. ओके, 4 पॉवर इंटूचं साईन आहे, हा कायचं साईन आहे, इंटूचं. मग इथे काय घेऊ आपण, 1 प्लस 4 पॉवर 2x ब्रॅकेट. मला काही घेतल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, का 2 इंटू सांगा बरं. आता इथे काय पुट करायला पाहिजे आपल्याला, आपण असं लिहू शकतो याला कसं लिहू शकतो आपण, एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो. 4 पॉवर एक्स 2 इंटू एक्स या एक्स इंटू 2x. पण आपल्याला जसं फॉर्मॅट पाहिजे. ओके, 4 पॉवर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, 4 पॉवर एक्स सांगा बरं आता मला काय पुट करायला पाहिजे, कोणत्या फॉर्म्युला येईल, मला टॅन थिटा पुट करायला पाहिजे. फॉर्म्युला बनवून 2 टॅन थिटा पण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 4 पॉवर एक्स इक्वल टू किती पुट करावं लागेल मला, टॅन थिटा पुट करावं लागेल 4 पॉवर एक्स. ओके, बट प्रॉब्लेम काय तुम्ही 4 पॉवर एक्स प्लस 1/2 अपॉन 1 प्लस 2 पॉवर 4x. ओके, त्याच्यानंतर सॉल्व्ह करायसाठी आपण काय केलं, ऍडजस्टमेंट केलं. 4 पॉवर इंटू 4 पॉवर 1/2 1 प्लस 2 स्क्वेअर 2x. ओके, त्याचं 4 पॉवर एक्स इंटू 1/2 त्याला रूट मध्ये घेतलं आपण 1 प्लस 4 पॉवर 2x. सो y is equal to sin inverse in bracket 2 into 4 power x upon 1 plus 4 power x bracket square. आपण इथे पुट करणार पुट 4 power x equal to tan theta. So theta is equal to tan inverse 4 power x. Y equal to sin inverse, ओके, 2 tan theta. 4 power x म्हणजे tan theta 2 ऑलरेडी आहे आपल्याकडे. इथे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. ओके, कशाचा फॉर्म्युला बेटा, साइन इनवर्स साइन 2 थीटाचा फॉर्म्युला. साइन इनवर्स साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय, 2 tan theta upon 1 plus tan square theta. ओके, 2 tan theta upon 1 plus tan square theta upon y is equal to sin inverse sin 2 theta. So y is equal to sin sin get cancel 2 theta. So y is equal to 2. ओके, इथे tan inverse 4 power x. आता आपला प्रॉब्लेम डिफरन्शिएट करण्याला एकदा डिफरन्शिएट with respective to x. So d upon dx y is equal to 2 d upon dx tan inverse 4 power x. So y का डेरिवेटिव dy upon dx. So is equal to 2 into 1 upon 1 plus 4 power x bracket चा स्क्वेअर. मी tan inverse 4 power x चा डेरिवेटिव काढला, बट अँगल काय 4 power x चा, पुन्हा 4 power x चा डेरिवेटिव निघाल 4 power x into log 4. ओके, 4 power x into log 4. 4 power x चा डेरिवेटिव 4 power x into log 4. कशाचा डेरिवेटिव आला 4 power, पुन्हा x चा डेरिवेटिव निघतो 1. ओके, पण ते घ्यायची गरज नाही. ओके, म्हणजे आपला रिझल्ट येणार dy upon dx. सो इज इक्वल टू 2 into 4 power x log 4 आणि डिवाइड मध्ये 1 प्लस 4 power x ब्रॅकेट स्क्वेअर आहे, आपण काय लिहू शकतो तिथे. ओके, इथे जो 4 पॉवर, ओके, तुम्ही इथे काय करणार, ओके 4 पॉवर 2x. ओके, 4 पॉवर 2x. ओके, तर डिवाइड अपॉन dx is equal to into 4 power into log 4 upon 1 plus 4 power 2x. त्या अरेंजमेंट कळलं तुम्हाला, त्याची ऍडजस्टमेंट केलं. आलं लक्षात, नसेल समजलं तर विचारायचं. ओके, राईट.